क्रिकेटचे वेड म्हणजे काय असते हे 80-90च्या दशकातील पोरांना विचारा. वहीच्या शेवटच्या पानांवर चिकटवलेली ती खेळाडूंची चित्रे, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर DD2 चॅनल दिसावा म्हणून तासनतास लागून अँटीना फिरवून केलेली ती कसरत, आपल्या आवडत्या खेळाडूच्या जागी स्वतःला ठेवून पाहिलेली ती गोड स्वप्ने आणि रस्त्यात चालता चालता मध्येच केलेली ती गोलंदाजीची ॲक्शन, ह्या 80-90च्या दशकातील पोरांनी अनुभवलेल्या काही गोड आठवणी आहेत. त्या काळात आत्तासारखे फारसे क्रिकेट दौरे नसायचे. एखादी दुहेरी तिहेरी मालिका जरी असली तरी खूप दिवस ह्या मालिकेची चर्चा व्हायची आणि त्या सामन्यांचे प्रक्षेपण टीव्हीवर असलं की शाळेत जाणाऱ्या पोरांच्या पोटात सकाळीच दुखू लागायचं. मग पोटात दुखण्याची थोडीशी नाटकं करून आईच्या 4 शिव्या खाऊन शाळेला दांडी मारायची आणि मग दुपारी मॅच सुरू झाली की हळूच शेजाऱ्यांच्या घरी मॅच पाहायला जायचं. त्यातही भारताचा सामना पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया किंवा वेस्ट इंडिज सारख्या संघासोबत असला की आणखीच मज्जा. वेस्ट इंडिजच्या उंचपुऱ्या धिप्पाड देहयष्टी असणाऱ्या खेळाडूंना ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर पाहून अधिक भीती वाटायची. वेस्ट इंडिज सोबतच्या सामन्यात पहिल्या 2-3 विकेटनंतर भारतीय रसिक आनंदात असायचे, पण भारतीय क्रीडा रसिकांच्या आनंदावर विरजण घालणारा असा एक खेळाडू होता जो वेस्ट इंडिजची बाजू भक्कमपणे लावून धरायचा. हा खेळाडू 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा. तो कार्ल हूपर होता. विलक्षण प्रतिभा असलेला हा युवा खेळाडू कार्ल हूपर वयाच्या केवळ 16व्या-17व्या वर्षीच वेस्ट इंडिजच्या गयाना या डोमेस्टिक संघाचे प्रतिनिधित्व करत होता. या खेळाडूला क्रिकेटची लाभलेली दैवी शैली हीच त्याची शिदोरी होती. आपल्या आकर्षक फटकेबाजीने तो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घ्यायचा. 72 यार्डच्या मैदानात तो चेंडू 90 यार्डच्या पार करायचा. पण सलग 2 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या आणि वेस्ट इंडिज नावाच्या बेटावर जन्मलेल्या मातब्बर खेळाडूत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणे ही त्या काळात सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. पण कार्ल हूपर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आणि वयाच्या केवळ 21व्या वर्षी दिनांक 11 डिसेंबर 1987 रोजी मुंबई येथे होणाऱ्या भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण करतो. या काळात वेस्ट इंडिज संघात विवियन रिचर्डसन, गॉर्डन ग्रीनिज, डेस्मन हेन्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. आपल्या पहिल्याच सामन्यात कार्ल 37 धावा करत निराशा करतो. पण ईडन गार्डनच्या दुसऱ्याच सामन्यात कार्ल हूपर आपले पहिले कसोटी शतक झळकावितो आणि कार्ल हूपर नावाची ओळख क्रिकेट विश्वाला करून देतो. वेस्ट इंडिज संघाचा वारसा पुढे घेऊन जाणारा हा नवा चेहरा जन्माला आला याचा आनंद वेस्ट इंडिजच्या क्रीडा रसिकांना होतो. फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा कार्ल गोलंदाजीतही कमाल करायचा. तो पंचांच्या मागे लपत उड्या मारत मारत ऑफ ब्रेक गोलंदाजी करायचा. त्याच्या याच गोलंदाजी शैलीमुळे फलंदाज नकळतपणे विकेट टाकून मोकळा व्हायचा. कव्हर ड्राईव्ह, स्वीप सारख्या आकर्षक स्ट्रोकमध्ये हातखंडा असलेल्या खेळाची नैसर्गिक देणगी, कौशल्य असूनही सुरुवातीला कार्ल यांची फलंदाजीची सरासरी मात्र खालावलेली होती. पहिल्या 38 कसोटी सामन्यात 26.8 इतकी सरासरी कार्लची होती. टीकाकारांना हीच नामी संधी होती. क्रीडा रसिकांनी सुद्धा हूपरच्या खेळावर शंका घ्यायला सुरुवात केली होती आणि अशातच 1993 साली पाकिस्तान विरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत संघाला सावरताना कार्ल हूपरने नाबाद 178 धावांची खेळी करत सामना वेस्ट इंडिजच्या खिशात टाकला. पुढे ऑस्ट्रेलियाचा जगविख्यात फिरकी गोलंदाज शेन वॉनच्या गोलंदाजीचा समाचार घेताना कार्ल हूपरने आक्रमकपणे प्रहार करत एका सामन्यात 60 डावांची धडाकेबाज खेळी केली आणि शेन वॉन नावाची हवाच काढून टाकली. 1995 मध्ये कार्ल हूपर इंग्लंड विरुद्धच्या एका सामन्यात 127 धावा करतो आणि आता कार्ल हूपरची सरासरी असते 45.60 इतकी. पुढे गयाना येथे घरच्या मैदानावर झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात 233 धावांची मोठी खेळी करत वेस्ट इंडिजला मोठ्या अडचणीतून बाहेर काढण्यात कार्ल हूपर यशस्वी ठरतो
आणि हीच त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सर्वोत्तम खेळी ठरते. द इंग्लंड क्रॉनिकल्स या पुस्तकात काल हूपर विषयी बोलताना त्याचा सहकारी मित्र आणि वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ब्रायन लारा म्हणतो, माझ्या क्रिकेट कारकिर्दमध्ये मी जगात 2च खेळाडू पाहिले. पहिला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर, ज्याची बरोबरी मी सुद्धा करू शकलो नाही. आणि दुसरा खेळाडू म्हणजे काल हूपर. या खेळाडूमध्ये इतकी प्रतिभा होती की त्याची तुलना सचिन तेंडुलकर सोबत केली जाऊ शकते. ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न जगातील 100 खेळाडूत काल हूपरला स्थान देत म्हणतो, काल हूपर जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला जगातील कोणताच गोलंदाज रोखू शकत नाही. आपल्या स्टायलिस्ट, सुंदर आणि आकर्षक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा, एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात 5000 पेक्षा जास्त धावा करणारा, आपल्या गोलंदाजीने 100 पेक्षा जास्त बळी घेणारा, स्लीपमध्ये 100 पेक्षा जास्त झेल घेणारा आणि 100हून अधिक सामने जिंकण्याचा पराक्रम करणारा, जगातील पहिला खेळाडू म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारा, अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचा बेंचमार्क सेट करणारा हा वेस्ट इंडिजचा महान खेळाडू आहे काल लेव्हिलिन हूपर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू काल हूपर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. काल लेव्हिलिन हूपर यांचा जन्म दिनांक 15 डिसेंबर 1966 रोजी गयाना जॉर्ज टाउन येथे झाला. कालने अगदी कमी वयात बॅट हातात घेतली आणि आपल्या नैसर्गिक शैलीने क्रीडा रसिक आणि सिलेक्टर यांना आकर्षित केले. 1987 मध्ये काल वेस्ट इंडिजच्या आंतरराष्ट्रीय संघात डेरेदाखल झाला आणि त्याची प्रतिभा उजळत गेली. 1993च्या ईडन गार्डनवरील हिरो कपच्या अंतिम सामन्याची आठवण सांगताना काल हूपर म्हणतो, भारतात क्रिकेट खेळणे म्हणजे ब्राझीलला जाऊन फुटबॉल खेळण्यासारखेच आहे. इथले लोक क्रिकेट वेडे आहेत. हे लोक खेळाडूला देव मानतात. जगातील इतर कुठल्याही देशात क्रिकेटर हॉटेलमधून एकटा बाहेर पडू शकतो, पण भारतात असं करता येणार नाही, कारण इथे खेळाडूची एक झलक पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. एखादा परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल हूपर होता. तो फलंदाजीत जितका निपुण होता तितकाच तो फिरकी गोलंदाज म्हणून प्रभावी ठरला आणि स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून काल हूपरचा लौकिक होता. वेस्ट इंडिज संघाच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून काल हूपरने 2 वेळा अचानकपणे संघातून माघार घेतली. 1996च्या विश्वचषक स्पर्धेआधी तो माघारी परतला. तर 1999ला कौटुंबिक कारण देत काल हूपरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पण त्यानंतर पडद्यामागे इतक्या काही घडामोडी घडल्या की 2001च्या सुरुवातीला काल हूपर वेस्ट इंडिज संघात परतला, तोही कर्णधार म्हणून. या काळात वेस्ट इंडिज संघ अतिशय बिकट परिस्थितीतून जात होता. त्यांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी काल हूपरला देण्यात आली. कालने आपली जबाबदारी सार्थपणे पार पाडली. त्याने 2 वर्षे वेस्ट इंडिजचे नेतृत्व केले. पुढे 2004 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून कालने निवृत्ती जाहीर केली. गयाना येथून सुरू झालेलं हे हूपर नावाचं वादळ शांत झालं. काल यांनी 1997 मध्ये पत्नी कोनी हूपर यांच्याशी विवाह करून सुखाचा संसार केला. त्यांना 2 मुले आहेत. 1999 मध्ये या दाम्पत्याला प्रीमॅच्युअर मुलगा झाला आणि या मुलाची काळजी घेण्यासाठी म्हणून कालला काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. पुढे हे दाम्पत्य ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. मित्रांनो, ज्या खेळाडूंना पाहत आपले बालपण गेले, ज्यांनी आपल्या खेळातून आपल्या बालपणात साखर पेरली, काल हूपर त्यापैकी एक आहेत. काल हूपरची किंवा वेस्ट इंडिज संघाच्या एखाद्या सामन्याची आठवण जर आपल्याला असल्यास कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.